सर्व भगिनींची चर्चा फक्त एकच, लाडकी बहिणीचे पैसे आले का? प्रत्येक गावामध्ये महिला विचारतात की तुझे पैसे आले का, तुझे पैसे आले का? तर ज्या महिलेचे पैसे आलेले नाहीत तिला खूप वाईट वाटतं. ती सतत ज्यांनी कोणी फॉर्म भरला त्याच्याकडे जाते आणि माझेच का पैसे आलेले नाहीत यावर ती प्रश्न करत असते. पण पहा, उत्तर देणारा सुद्धा व्यवस्थित उत्तर देणं गरजेचं आहे. त्याचा फॉर्म भरलेला आहे तर सुद्धा पैसे आलेले नाहीत, बँकेत आधार कार्ड लिंक आहे तर सुद्धा पैसे आलेले नाहीत. पैसे का आलेले नाहीत याबाबत चर्चा करणारच आहोत. त्याचबरोबर पैसे कधी भेटणार, ज्या महिलांचे अद्याप पैसे आलेले नाहीत त्यांना कधी भेटणार, कसे भेटणार, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. सर्व भगिनींना शेअर करायला विसरू नका. चला आजच्या व्हिडिओला सुरू करूया. सर्वात प्रथम पहा, 17 ऑगस्ट रोजी हप्ता 3000चा सोडण्यात येणार होता, पण त्या अगोदरपासूनच पैसे सोडण्यास सुरुवात केलेली आहे आणि ते पैसे महिलांच्या खात्यावरती आलेले आहेत. आता ज्या ज्या महिलांच्या खात्यावरती पैसे 3000 रुपये आलेले आहेत ते खूप आनंदित आहेत आणि ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरून सुद्धा अद्याप पैसे आलेले नाहीत त्यांना फक्त प्रश्नच पडलेला आहे. प्रश्नाचं उत्तर मी देणार. पहा, सर्वात प्रथम पहा, ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांना सुरळीत पैसे येणार आहे योजनेचे. आता पहा, ज्या भगिनींनी जुलै महिन्यापर्यंत फॉर्म भरलेले आहेत त्यांचा फॉर्म अप्रूव्हल आहे, त्यांचं आधार कार्डला बँक लिंक आहे, सर्व काही ओके आहे, तर सुद्धा पैसे आलेले नाहीत. त्यांना सांगतो 31 ऑगस्ट पर्यंत पैसे यायला सुरुवात आहे, त्यामुळे तुमचे पैसे येतील. आता पहा, ज्या भगिनींना पैसे आलेले नाहीत त्यांचं दुसरं कारण काय, तर पहा, त्यांना माहितीच नसतं की आपल्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे की नाही. ते न माहिती असताच ज्यांना कोणी फॉर्म भरलेला आहे त्यांना डायरेक्ट विचारतात माझेच पैसे का आले नाहीत, तिचे पैसे आलेले आहेत. पण पहा, ज्यांनी कोणी फॉर्म भरलेला आहे त्यांना सुद्धा सांगतो, मी एक व्हिडिओ बनवलेला आहे की आपल्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ते चेक करा. जर बँक लिंक असेल तर त्या खात्यावरती त्या महिलेचे पैसे गेलेले आहेत. जर बँक लिंक नसेल, इनॅक्टिव्ह असेल, तर त्या महिलेला सांगा की तुम्ही बँकेत जाऊन तुमचं आधार कार्ड लिंक करा. लिंक केल्यानंतर तुमच्या खात्यावरती हे पैसे येतील. आता भगिनींनो, तुम्हाला समजलं की तुमच्या आधार कार्डला जी कोणती बँक आहे लिंक, त्या बँकेत पैसे जमा झालेले आहेत. आता एका महिलेने फॉर्म भरतेवेळी एका बँकेचं खातं दिलेलं होतं. ती सतत 17 तारखेपासून त्या बँकेत जाते आणि आपले पैसे जमा झाले आहेत का ही चौकशी करते, पण त्या खात्यावरती पैसे झाले नाहीत. त्यानंतर पहा, आधारच्या वेबसाईटवरती सर्च करण्यात आलं आणि तिचं त्या बँकेत आधार कार्ड लिंकच नाही, तर तिचं पोस्टात लिंक होतं. त्यानंतर तिला सांगण्यात आलं की तुमचे पैसे पोस्टात जमा झालेले आहेत. त्यानंतर ती पोस्टात गेली. पोस्टात गेल्यानंतर तिला कळलं की बाबा इथे पैसे जमा झालेले आहेत. म्हणजे पहा, तुम्ही जी बँक दिलेली आहे त्या बँकेत पैसे येतील असं नाही. तुमच्या आधार कार्डला जी कोणती बँक लिंक आहे त्या खात्यावरती तुमचे पैसे आलेले आहेत. त्यामुळे तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे तो व्हिडिओ पहा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय. हा झाला दुसरा मुद्दा. आता पहा, ज्या भगिनींनी ऑगस्टमध्ये पोर्टलवरती फॉर्म भरलेले आहेत त्यांना अप्रूव्हल देण्याचं काम चालू आहे. अप्रूव्हल दिल्यानंतर त्यांचे पैसे हे पुढच्या महिन्यात येणार. आता पुढच्या महिन्यात किती रक्कम येणार आहे, 4500 रुपये त्यांच्या खात्यावरती येतील. आता ती तारीख कधी भेटणार हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल, तारीख डिक्लेअर झाल्यानंतर. त्यासाठी काय करावं लागेल, डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप चॅनल आहे, तिथे जाऊन फॉलो करा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट हप्ता कधी येणार याबाबतची माहिती भेटून जाईल. त्यामुळे पहा, ज्या भगिनींना अद्याप पैसे आलेले नाहीत त्यांचा फॉर्म अप्रूव्हल असणं गरजेचं आहे, त्यांच्या आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचे आहे. हे दोन बाब तुम्ही पूर्ण करा, तुमचे पैसे हे येणार. आता ज्या भगिनींचे आलेले नाहीत त्यांना नेक्स्ट मंथमध्ये पैसे येतील, तेही 4500 रुपये. आणि ज्या भगिनींचं अप्रूव्हल वगैरे आहे त्यांनी आधारशी बँक लिंक करून घ्या, तरच तुमचे पैसे येणार आहेत. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त भगिनींना शेअर करा, जेणेकरून त्या आधार कार्डला त्यांनी बँक लिंक करून घेतील, म्हणजे बँकेत जाऊन आधार कार्ड देऊन आधार सीडिंग करून घेतील. पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.